नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम आज तूर प्लॉटवरती आहे मित्रांनो। हा तूर प्लॉट आपण तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने डेव्हलप झाला मित्रांनो। याची आपण सविस्तर माहिती मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो। कशा पद्धतीने आपण याला ड्रिचिंग केली आणि याचे कशा पद्धतीने आपण ट्रीटमेंट केलं ते। तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपण याच्यावरती फवारणी घ्यायची आणि कमी खर्चामध्ये आपली फवारणी झाली पाहिजे मित्रांनो। आता सुरुवातीला सगळ्यांचं सोयाबीन काढणीला आलेलं आहे आणि कोणाचं काढणी झालेलं आहे। तर त्यामध्ये पहिली फवारणी जर मित्रांनो घ्यायची असली तर त्यामध्ये पाणी गुंडाळणी सुरुवातीला आपल्याला दिसून आली आहे सध्या प्लॉटमध्ये। यामध्ये मित्रांनो एक किनॉलफॉस येते आणि एक क्लोरोपायरिफॉस येते। दोनपैकी एक कुठलं सुद्धा आपण कीटकनाशक घेऊ शकता, त्याचा डोस मित्रांनो 2 मिली प्रति लिटर पाण्याला आपण हे घेऊ शकता मित्रांनो। त्याच्यामुळे आपल्याला चांगले उत्कृष्ट नियंत्रण होते त्या अळीवरती। आणि नंतर मित्रांनो एक आपल्याला बुरशीनाशक घेणं पण खूप आवश्यक आहे मित्रांनो। काय होते हवेमधील आर्द्रता, दव आणि वातावरणाचा बदल आहे, यामुळे बुरशीजन्य प्रादुर्भाव हे वातावरण बुरशीजन्य रोगासाठी खूप अनुकूल आहे मित्रांनो। त्यासाठी आपल्याला कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोजेब हे आपल्याला 2.5 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घ्यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो एक स्टिम्युलंट येते। ते स्टिम्युलंट मित्रांनो आपल्याला कसं घ्यायचं माहिती आहे का मित्रांनो। पहिले आपल्याला बघावं लागेल आपल्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला कशाची गरज आहे मित्रांनो। दुकानदाराने दिलं आपण घेतलं ते मारलं असं करायचं नाही मित्रांनो। सुरुवातीला आपला प्लॉट बघायचा। आपला प्लॉट जर छोटा असेल त्यासाठी वाढीसाठी घ्यायचं मित्रांनो। जर प्लॉट जर तुमचा असा वाढलेला असेल त्यासाठी वाढ थांबण्यासाठी घ्यायचं मित्रांनो। त्याच्यामुळे काय होतं तुमची ब्रांचिंग सुद्धा होते मित्रांनो। जर तुमचं झाड खूप वाढलेलं असेल त्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला पॅक्लाबिट्राझोल नावाचा हा घटक मिळतो 23% मध्ये। त्यामध्ये सिजंटाचा कल्टार नावाचा येतो, सुमोटोमोचा झिका नावाचा येतो मित्रांनो। तो 7 मिली प्रति पंप 7 मिली घ्यायचा मित्रांनो 20 लिटर पाण्याला। 7 ते किंवा 8 मिली जर घेतला तुम्ही चांगलं त्याचा तुम्हाला रिझल्ट मिळतो मित्रांनो। त्याने काय होतं तुमची शेंड्याची वाढ थांबून ब्रांचिंग होते मित्रांनो चांगल्या पद्धतीनं, ते तुम्ही घेऊ शकता। आणि त्या तुम्हाला झिंक घ्यायचं आहे, चिलेटेड झिंक घ्यायचं मित्रांनो। 1 ग्राम प्रति लिटरला चिलेटेड वाला झिंक घ्यायचं। तर अशा पद्धतीने याची स्प्रे घ्यायचा मित्रांनो। आणि यासोबत मित्रांनो आपल्याला एक 1261 घ्यायचा मित्रांनो। चांगल्या कंपनीचा 1261 घ्यायचा मित्रांनो। माफीड, यारा आणि ॲग्रिसॉल, नागार्जुन अशा कंपनीचा आपण घेऊ शकता मित्रांनो। महाग झालं चालते, ते तेवढं महाग झालं चालते, कारण काय होते मित्रांनो जेवढं आपण तिथे पैसे देतात ना आपल्याला तेवढं ॲक्च्युअलमध्ये तेवढं त्यातनी कंटेंट मिळतो मित्रांनो। 1261 म्हणजे 1261% मिळतो मित्रांनो। पैसे कमी करून आपल्याला घटक कमी करून देतात, त्याच्यामुळे आपलं नुकसान होते मित्रांनो। अशा पद्धतीने मित्रांनो ही पहिली फवारणी घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला याचा चांगला फायदा होईल मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला हे पुढील नवीन माहिती हे मिळत राहते मित्रांनो। धन्यवाद।